तर मुंबईची चौथी मेट्रो मार्गिका आता मुंबईकरांसाठी खुली होणार आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं औपचारिकरित्या लोकार्पण होणार आहे। त्यानंतर पंतप्रधान मोदी बीकेसी ते सांताक्रूज आणि पुन्हा बीकेसी असा प्रवासही करणार आहेत। मेट्रोचा पहिला टप्पा म्हणजे नेमका कुठून कुठपर्यंत असेल, याचं तिकीट किती असेल आणि किती वाजल्यापासून मेट्रो उपलब्ध होईल, या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आरे कॉलनी पासून, सिप्स पासून, MIDC पासून ते अगदी बीकेसी पर्यंत जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर आता AC गाडीमधून अत्यंत कमी पैशात आणि अत्यंत कमी वेळेत तुम्हाला प्रवास करता येणार आहे। याचं कारण म्हणजे याच मार्गिकेवर तयार झालेली मेट्रो लाईन 3, ज्याला ॲक्वा लाईन असं नाव देण्यात आलेलं आहे, ती आता बनून तयार झाली आणि या मार्गिकेचा पहिला टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित केला जाणार आहे। मी सांगतोय ॲक्वा लाईन बद्दल, जी ॲक्वा लाईन बीकेसी पासून ते आरे पर्यंत आहे किंवा आरे पासून ते बीकेसी पर्यंत आहे। या पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे आणि या टप्प्याचं लोकार्पण हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे। या टप्प्याच्या लोकार्पणासाठी किंवा ही मेट्रो सुरू करण्यासाठी जे CMRSचं सर्टिफिकेट आवश्यक होतं, ते सर्टिफिकेट देखील आता मुंबई मेट्रो MMRCL ला मिळालेला आहे आणि त्यामुळे आता हा संपूर्ण टप्पा जो आहे तो लोकार्पित केला जाणार आहे। ही मेट्रो लाईन ही आरेपासून ते बीकेसी पर्यंत असेल आणि यामध्ये 12 स्टेशन असणार आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत ही मेट्रो सुरू असेल आणि दिवसाला 96 फेऱ्या या मेट्रोच्या केल्या जाणार आहेत। अगदी कमीत कमी 10 रुपयाच्या तिकिटापासून ते जास्तीत जास्त 50 रुपयापर्यंत या मेट्रोचं तिकीट असेल आणि त्यामुळेच सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारचे तिकिटांचे दर या मेट्रोचे ठेवण्यात आलेले आहेत। दुसरीकडे पंतप्रधान येत असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या मेट्रो स्टेशनच्या आसपास आहे। आपण बीकेसी या मेट्रो स्टेशनच्या इकडे आहोत आणि इकडे आपण पाहिलात तर पोलीस हे पूर्वतयारीमध्ये या ठिकाणी आहेत। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।